प्ले. पहिलाच बॉल डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. महेश आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आदर्श बॉलिंग मार्कवरती आहेत पहिल्या षटकासाठी. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं बॅकफुटवरती आले होते. कंप्लीट होती एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. याला म्हटलं जातं प्रेझेन्स ऑफ माइंड, याला म्हटलं जातं समय सूचकता. फिल्डर थोडेसे फंबल झाले होते. तुमच्याकडे क्षमता असली पाहिजे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची आणि ती क्षमता पाहायला मिळाली. कुठे ना कुठे येणाऱ्या काळामध्ये ही एक एक धाव खूप महत्त्वाची असेल. कारण म्हटलं जातं परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शनमध्ये एका मताला, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका एका धावेला खूप महत्व आहे. स्पर्धेचे नियम आहे कंपल्सरी चेझिंग. त्यामुळे कंपल्सरी जर पाहायला गेलं तर चेझिंग करत असताना एक एक धाव अशी मात्र इम्पॉर्टंट असते. यावेळेस देखील आपण पाहतो एक सिंगल धाव एकवटली जाते. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल तिन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचं पूर्वार्ध, 3 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचं विशेष कौतुक करेल. ज्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून शिस्तबद्धता या क्रीडा स्पर्धेमध्ये का होईना की या विभागामध्ये जितक्या क्रीडा स्पर्धा होतात ज्या ज्या वेळेस म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचं नाव संलग्न होतं त्या त्यावेळेस शिस्तबद्धता आपल्याला नेहमी पाहायला मिळते. त्यामुळे या असोसिएशनचं देखील मी विशेष कौतुक करेल. पुन्हा एकदा सिंगल धाव येते. विजयजी देसले साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास योगेश घुरड साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा. पहिला चेंडू डॉट डबल बॅक टू बॅक 2 सिंगल येत आहेत. इथे देखील फिल्डरने अतिउत्साहपणा दाखवला. मात्र फिल्डिंग चांगली होती. डीपमध्ये काऊ कॉर्नरमधून वाडिश लॉंग ऑनमध्ये आले. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न पायाने चेंडूला अडवलं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅकिंग देखील चांगली होत असताना पाहायला मिळेल. 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 6 आकड्यावरती. ज्याप्रमाणे म्हटलं जातं भर पाऊस असेल त्या पावसामध्ये जर पाहायला गेलं तर छत्री पाऊस थांबवत नाही, मात्र छत्री त्या पावसामध्ये तुम्हाला थांबण्याची क्षमता देते. अगदी त्याप्रमाणे सिंगल डबल जर पाहायला गेलं तर धावा वाढवत नाही जास्त प्रमाणामध्ये, मात्र तुम्हाला संघर्ष करण्याचा मोका देते आणि त्या सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य देणं गरजेचं आहे. इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. टप्पा पडला, थोडंसं वळण घेतलं होतं, मात्र स्ट्रेच केलं स्वतःला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होईल. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 7 धावा फलकावरती. विजयजी देसले साहेबांना विनंती असेल आपल्या शुभासे आम्ही रोशनजी किंबारे साहेबांचं शुभ सन्मान जो मात्र इथे करणार आहोत. आम्ही कानोळकर चषकाचं दैदिप्यमान थरार जो मात्र आपण सर्व अनुभवू शकतो. याची देई याची डोहळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा, सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आमचे बंटीदादा उर्फ आकाशी भोईर यांचं मी विशेष कौतुक करेल. ते प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्यानंतर जर पाहायला गेलं आमचे अमोलदादा विषय असेल, विश्वासदादा गोडविंद्या असतील, सागरदादा पवार असतील, यांची देखील खूप सारी मेहनत आहे. आमचे प्रशिकदादा भांगर असतील, त्यांच्या माध्यमातून देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यानंतर आमचे ॲज अ स्कोरर देखील आहेत आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील ओमकार दादा आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक करेल. खूप सारी मेहनत त्यांची देखील सुशांतदादा गोडविंदे असतील, समाधानदादा भुईर असतील, साहिलदादा घोरड असतील, साहिलदादा देसले, स्वप्नीलदादा देसले, सुयोगदादा घोरड, मोनीसदादा घोरड या सर्वांची मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष कौतुक करेल. षटक क्रमांक दुसरं जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्कवरती देवेश आहे. भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि गतीने बीट करत असताना आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत रन बॉल धावसंख्या पाहायला मिळतीये. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, कंप्लीट होईल. एक सिंगल धाव. सिंगल डबलने इथे काहीच होणार नाहीये. मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. सिंगल डबलने धावसंख्या पुढे जाऊ शकते. ज्याप्रमाणे आपण म्हणतो
मोठा पल्ला गाठायचा असेल, एरोप्लेनने जावं लागतं. धावसंख्या चांगली बनवायची असेल, चौकार षटकार देखील त्याप्रमाणे येणं गरजेचं आहे, कारण बूंद बूंद से घागर भर सकता है. सागर आपको भरना है तो बारिश तो लानी पडेगी. आणि यावेळेस स्ट्रोक चांगला डीप मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. पंचांनी नो बॉल जो मात्र घोषित केलेला आहे. सिंगल आणि त्यानंतर धावबाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय. फलंदाज होतोय बाद. नो बॉल आणि त्यावरती जर पाहायला गेलं तर बीमर होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय फलंदाज जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर प्रवीण येतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळेल. सातत्याने टिचून गोलंदाजी केली जाते. ज्याप्रमाणे गोलंदाजी अपेक्षित होती गोलंदाजांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर गोलंदाज आदर्श असतील आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देवेश टिचून गोलंदाजी करतात. मोठे फटके एकही अजूनही आले नाहीयेत. पूर्ण प्रकारे जकडून ठेवण्याचं काम आतापर्यंत करण्यात आलेलं आहे. आंबेगाव संघ बॅकफूट वरती मात्र अजूनही पाहायला गेलं तर या षटकामधील 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढील पूर्ण षटक शिल्लक आहे. 9 चेंडूंमध्ये इथून जर 20 पर्यंत धावसंख्या गेली, कुठे ना कुठे टीमची टोटल 30 पर्यंत जाऊ शकली तर मात्र एक चांगलं बॅटल रंगू शकतो. मात्र त्यासाठी मोठे फटके येणं गरजेचं आहे. 9 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके आणि 30+ धावसंख्या होऊ शकते. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अगदी फाईन हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि रिव्ह्यू जो मात्र फिल्डिंग टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून बीमर जे मात्र घोषित करण्यात आलं होतं आणि रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. प्रवीण विशे सर, आपण लवकरात लवकर स्टेजशी संपर्क करा. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईट +1 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. असं म्हटलं जातं की मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन, फुकट ते पौष्टिक. आणि या फुकटच्या धावा येणाऱ्या वेळेमध्ये पौष्टिक ठरतील. आंबेगाव संघासाठी यात काही शंका नाहीये. टीमची टोटल 13 वरती जाऊन पोहोचली आहे. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र वॉट एफर्ट, अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाला. मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय. एफर्ट चांगला होता, षटकार जाऊ शकला असता, मात्र अडवण्याचा प्रयत्न अशा परिस्थितीमध्ये प्रयत्न चांगला होता, मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. षटकार नाही मात्र चौकार आपण पाहू शकतो. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल 17 रन.
कुठे ना कुठे पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. संघर्ष पाहायला मिळत होतं, तर संघर्ष आता मोडीत काढत असताना पाहायला मिळतात फलंदाज. चांगली बॅटिंग त्यांची होत असताना पाहायला मिळते. इथे देखील गोलंदाज आला होता, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं, त्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती फेकी करण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत आपण पाहतोय एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, 30 पर्यंत धावसंख्या गेली तर मॅच मध्ये मजा येऊ शकते. 30 पर्यंत जाण्याचा तर प्रयत्न असेल, नो डाऊट एट ऑल, मात्र त्यासाठी सिंगल डबल देखील येणं गरजेचं आहे, मोठे फटके देखील लागणं गरजेचं आहे. कारण चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी झाली तर येणाऱ्या वेळेमध्ये तितकी धावसंख्या बनू शकते, आणि तितकी धावसंख्या झाली तर मॅचमध्ये चुरस निर्माण होऊ शकते. इथे जजमेंट खराब होतं, फिल्डरच्या माध्यमातून जजमेंट खराब पाहायला मिळतोय. मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं जो मात्र कंप्लीट होतोय. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13 धावा, टीमची टोटल जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची दोन्ही टीम्स. षटक क्रमांक तिसरं सुरू होतोय. स्टेप आउट केले, डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आलं. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, फिल्डरच्या माध्यमातून होती मिस्टेक, आणि त्यानंतर बॉल वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. येथील धावा 4, येतोय पलटवार, चेंडू सीमा पार, चौकार. चौकाराच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीला डगआउट शांत होता, मात्र त्यानंतर मोठे फटके यायला लागले आणि आता डगआउट मधून उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. याला म्हटलं जातं क्रिकेट, कारण होतच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. आज तुम्ही अर्शवरती आहात, उद्या तुम्ही कदाचित फर्शवरती देखील जाऊ शकता. अजून एक चांगला स्ट्रोक आहे यावेळेस देखील, बॉल सीमारेषा पलीकडे, लॉंग लॉंग बिग बिग माइटी ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सिक्सर. बायडिश लॉंग ऑनला क्लिअर करत रेडार मध्ये चेंडू होता, त्याला रेडारच्या बाहेर ढकलण्याचं काम केलंय फलंदाज समीरने. मागच्या मॅच मध्ये देखील समीरने लाजवाब कामगिरी केली होती आणि या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. अपील केली जातीये, ह्यूज अपील होती, मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, मात्र नकार आलाय नॉन स्ट्रायकिंग एंड वरून. सिंगल धाव कंप्लीट, टीमची टोटल 32 धावा. पहिल्या षटकामध्ये विचार केला 7 धावा आल्या होत्या, चांगली गोलंदाजी झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये देवेशने पहिले 3 चेंडू त्यामध्ये फक्त आणि फक्त जर पाहायला गेलं 4 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतर थोडीशी महागडी गोलंदाजी झाली. एकंदरीत 13 धावा देवेशने दुसऱ्या षटकात खर्च केल्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जीवनची सुरुवात चौकाराने वाईड, त्यानंतर षटकाराने झाली. त्यामुळे कुठे ना कुठे आता मोमेंटम आंबेगाव संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळत होता. मात्र यावेळेस स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न, एस्टॅनचा वेग घेणारा चेंडू, फलंदाज बाद, विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का. तर याच दरम्यान बाळकृष्णजी कुर्ले साहेबांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक
असं स्वागत असेल. माजी सरपंच साहेब आहेत त्यांचं देखील विशेष असं कौतुक असेल. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आमचे आकाशदादा भोईर यांचं मी विशेष कौतुक करेल. बंटी या नावाने सुपरिचित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मुख्य आयोजकाची भूमिका पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून जर विचार केला तर कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये देखील चांगली भरारी पाहायला मिळते. आणि इथे आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे मिथिल धावा 4, येतोय पलटवार, आलाय चौकार. 36 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे आपण पाहू शकतो फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट होईल. 3 षटकांची समाप्ती. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावेंचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलंय. 36 धावा धावफलकावरती 37 धावेंचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलंय. लवकरात लवकर आंबेगाव टीमने देखील आता फिल्डिंग लावून घ्यायची. योगेशजी घोरड यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल आंबेगाव संघासाठी. जर संघ आज क्वालिफाय झाला तर मात्र संघासाठी टी शर्ट त्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात येईल. 37 धावेंचं टार्गेट आहे. 37 धावा चेज होतील की 37 धावा डिफेंड होतील. येणारे 3 षटकं आपल्याला सांगून जातील. ज्याप्रमाणे एक बंद लिफाफा असतो त्यामध्ये काय दडलंय गुपित ते खुल्ल्याशिवाय कळत नाही. अगदी त्याप्रमाणे अजूनही पहिले षटक सुरू आहे. टीमची टोटल 14 धावसंख्येवरती पोहोचली आहे. सिद्धगड संघाचा विचार केला तर तो संघ सरळ क्वालिफाईंग राऊंडच्या मॅच मध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय. इथे फटका फसला डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज येतोय. कॅच झाली कंप्लीट. आणि अशा परिस्थितीमध्ये
पहिल्या ओव्हरची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 14 धावा, धावा फलकावरती. समीकरण येऊन टेपलंय 12 चेंडू आणि 23 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा हे विजयासाठी इक्वेशन आपण पाहू शकतो. नवीन फलंदाजाने लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. बळीरामजी दवणे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघासाठी. जर सामना संघ जिंकला तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 14 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल टीम आंबेगाव. एकंदरीत डीपचा जर विचार केला तर डीपमध्ये डीप स्क्वेअर लेग पाहतोय, डीप मिड विकेट पाहायला मिळेल, वायडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर डीपिश रिझन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये देखील फिल्डर आपण पाहू शकतो. मात्र यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, अफलातून स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. फलंदाजाच्या माध्यमातून नेत्रदीपक स्ट्रोक, सिक्सर येतोय. बंटीजी घरत त्यांच्या माध्यमातून देखील ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघासाठी सुवर्ण संधी असेल. संघ जर मॅच जिंकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅक टू बॅक मोठे फटके जी मात्र येत असताना पाहायला मिळतील. 11 चेंडू 17 धावांची गरज हे विजयासाठी इक्वेशन. लोवर फुल टॉस बॉल होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. स्प्रिंट मारून थोडंसं पुढे आले होते. चेंडूला गॅदर केलं. मन मनगट आणि मस्तिष्क यांचं त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळालं आणि आपण पाहू शकतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल सिंगलच्या मदतीने. 21 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. शरद कडव यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल आनंद भोईर यांच्यासाठी. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह, मात्र मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कंप्लीट होती. एक सिंगल धावेच्या मदतीने 22 धावा 22 धावा धावफलकावरती. विजयासाठी 15 धावांची गरज आहे. यावेळेस वाईट बॉल असेल. सातत्याने आपण पाहतोय कधी तोंडली संघ वर्चस्व गाजवतोय तर कधी आंबेगाव संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय. कधी मिस्टेक तोंडली संघाच्या माध्यमातून होती तर कधी मिस्टेक आंबेगाव संघाच्या माध्यमातून होती. एरर ज्या संघाचे कमी होतील तो संघ ही मॅच जिंकेल यात काही शंका नाहीये. इथे वाईट बॉल येईल. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आपण पाहू शकतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त प्रमाणात येत आहेत. ज्या प्रकारची चुकी तोंडली संघाने पहिल्या इनिंग मध्ये केली होती सेम तशी चूक इथे आंबेगाव संघाच्या माध्यमातून देखील होत असताना पाहायला मिळते. चेंडूला पिक नाही केलं, टप्पा पडला, फिंगर रोल केले होते, चेंडू थोडासा वळण घेतलं होतं आणि त्यासोबत गतीमध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 24 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 हे इक्वेशन पाहतोय. इथे स्ट्रोक चांगला आहे. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल झालाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. कंप्लीट होती. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होईल. लागतोय हा मैदानाच्या आतमध्ये दुसरा मोठा धक्का. 25 या आकड्यावरती आता समीकरण येऊन टेपलंय.
येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावेंची गरज. 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज. हे इक्वेशन आता इथे पाहायला मिळेल तोंडली संघासाठी. आंबेगाव संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तोंडली संघ आहे. असं वाटलं होतं मॅचमध्ये कुठे ना कुठे फ्रंट फूटवरती तोंडली संघ 11 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज होती. तिथून मात्र 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना समीरने कमबॅक करून दिलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू विजयासाठी 12 धावेंची गरज. म्हटलं जातं की मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ, लेकिन लढने वालों के कदमों में जहान होता है. लढाई तर करावी लागेल. लढले तर तुम्ही घडाल आणि तुम्ही जर स्वतःला इथे सिद्ध केलं तर मात्र हा मैदान तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. 6 चेंडू 12 धावेंची गरज. भूषणजी भोईर यांच्या माध्यमातून अविनाश पडवल यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे वाईड बॉल येतोय. रोशन आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल जो मात्र वाईड येतोय. समीकरण येऊन टिपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावेंची गरज. 6 चेंडू 11 धावा इक्वेशन. फुल लेनचा चेंडू होता. डीप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. आउटफील्ड स्लो आहे. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. या चुका टाळणं गरजेचं आहे. मी म्हटलं होतं जो संघ एरर कमी करेल तो या मॅच मध्ये विजयी होईल. इथे एरर चुका होत असताना पाहायला मिळतात. फिल्डरच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल 28. विजयासाठी 9 धावेंची गरज. 5 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मार्क वरती रोशन. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर कॅच झाली आहे कंप्लीट. प्रेशर सिच्युएशन होती. अशा परिस्थितीमध्ये विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद आणि विकेटचं पतन. नवीन फलंदाज नरेश जो मात्र येतोय. स्ट्रायकिंग एंड वरती असेल. नरेशच्या माध्यमातून कशी कामगिरी होते ते देखील पाहणं महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं की हिरे की चमक रखते तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. ज्यावेळेस संघाला गरज आहे त्यावेळेस तुम्ही संघासाठी तारणार बनले तर तुम्ही तुमच्या संघाचे विजयाचे शिल्पकार नाही तर संघाचे शिल्पकार ठरत असताना पाहायला मिळतात. प्रेशर सिच्युएशन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर प्रेशरमध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. दुसऱ्या बाजूला प्रेशरमध्ये हिरा देखील क्रिएट होतो. कोणाची शिट्टी वाजेल, कोण हिरा बनेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा फंबलनेस पाहायला मिळाली. मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 3 चेंडू 7 धावेंची गरज. चांगल्या प्रकारे मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पोझिशन मध्ये पाहायला मिळते. इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केले आणि त्यानंतर मिस्टेक होतीये. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. स्वतः स्टँड पर्यंत गेले असते तरी देखील फलंदाज बाद होऊ शकला असता. आता समीकरण येऊन टेपलंय. 2 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज. 2 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज. एक मोठा फटका जर लागला तर सामना फिनिश होऊ शकतो. एका धावेला इथे महत्व देणं गरजेचं होतं. रोशन यांनी जर एस्टॅन पर्यंत गेल्यानंतर एस्टॅननं चेंडू लावला असतं तर मात्र 2 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज असती आणि त्यावेळेस कदाचित मोठा फटका लागला असता तरी देखील शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाऊ शकली असती. मात्र इथे 2 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज असा इक्वेशन आपण पाहतोय. फुल लेनचा बॉल. पुन्हा एकदा फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे देखील मिस्टेक. 2 वेळा ह्याच प्रकारच्या चुका होत असताना पाहायला मिळाल्या. आता समीकरण येऊन टेपलंय. येणारा 1 चेंडू आणि 4 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नियम आहे. 1 चेंडू आणि 4 धावेंची गरज.
कुठला संघ मॅच जिंकेल, कुठला संघ मॅच हरेल हे मात्र माहित नाही. मात्र मॅच अँड व्होल्टेज होईल यात ती मात्र शंका नाहीये. एका चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज. एका बाजूला ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, दुसऱ्या बाजूला तोंडली संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला रोशन आपण पाहू शकतो, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला अवी पाहायला मिळतोय. कुठला संघ इथून मॅच जिंकेल, कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल, कोण हिरो ठरेल आणि कोण झिरो ठरेल, येणारा एक चेंडू आपल्याला सांगून जाईल. आणि आता जर पाहायला गेलं तर आंबेगाव संघाच्या बाजूने रोशनला आणि दुसऱ्या बाजूला तोंडली संघाच्या बाजूने अवीला सांगितलं जात असेल की काहीतरी कर बाबा. केली तर फक्त आणि फक्त या मैदानावरती आलेल्यांमध्ये फक्त आणि फक्त तुझीच हवा होईल. मात्र त्यासाठी या एका चेंडूवरती स्वतःचं वर्चस्व दाखवावं लागेल. या आधी काय झालं यापेक्षा येणाऱ्या या एक चेंडूवरती मी काय करू शकतो, संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली आहे, अशा परिस्थितीमध्ये संघाचा मी तारणहार बनेल, जीव आणि प्राण बनेल, संघाच्या विजयाचं शिल्पकार ठरेल, हे मात्र तुम्हाला दाखवावं लागेल. एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. कुठला संघ मॅच जिंकेल? एका बाजूला तोंडली संघ, दुसऱ्या बाजूला आंबेगाव संघ. प्रेशर गोलंदाजावरती आहे, प्रेशर फलंदाजावरती देखील आहे आणि त्यासोबत प्रेशर इथे फिल्डरांवरती देखील पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो संघ पुढील फेरीमध्ये आणि जो संघ हारेल त्या संघाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तोंडली संघाने. वेल प्लेड टीम तोंडली. हार्ड लक टफ लक ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. असेल मॅन ऑफ द मॅच. अभि आपण यायचे तोंडली टीम कॅप्टन लवकरात